हॅलो मैत्रिणींनो, माझं नाव दीक्षा. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी हाऊसवाईफ. तर आज आपण कारभारींच्या टिफिनसाठी बनवतोय भरली वांगी. अगदी सोपी आणि सरळ रेसिपी आहे माझ्या पद्धतीने. तरी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याच्यासाठी मी 4 मोठ्या आकाराचे वांगे घेतले आणि त्यांना अशा प्रकारे कापून घेतले. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे कापून घेऊन पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून ते पाण्यामध्ये ठेवून दिले. आणि ही भाजी अगदी छान लागते खायला आणि टिफिनसाठी तुम्ही नक्की देऊ शकता. आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले, त्यांना बारीक कापून घेतले. 1 टोमॅटो घेतला, त्याला बारीक कापून घेतला. आणि मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडं खोबरं, शेंगदाणे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. मी 2 जणांची भाजी बनवते म्हणून मी इतकंच प्रमाण घेतलं आहे. तर त्यासाठी आपल्याला लागेल थोडं खोबरं, थोडे शेंगदाणे आणि स्वच्छ धुवून घेतलेला कोथिंबीर, अद्रक आणि लसूण. अशा प्रकारे तव्यामध्ये छानपैकी मसाला भाजून घ्यायचा. आणि खरपूस म्हणजे थोडासा काळा झाला तरी चालेल. काळा झाल्यानंतर भाजीची टेस्ट एकदम छान लागते. आणि थोडा मसाला भाजून घेऊन मिक्सरच्या भांड्याला लावून तुम्ही बारीक करून घ्या. थोडा जाडसर ठेवला तरी चालेल, त्याची टेस्ट जाडसर असल्याने थोडी टेस्ट चांगली लागते. मला अजून इतकं पद्धतशीरपणे शूट करता येत नाही, त्यामुळे व्हिडिओ थोडे मागे पुढे होतात. त्याच्यासाठी तुम्ही थोडंफार ॲडजस्ट करून घ्या आणि तुम्ही करालच, याची मला गॅरंटी आहे. तर अशा प्रकारे मी माझा हा मसाला भाजून घेतला, असा खरपूस भाजून घेतला आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतला अशा प्रकारे. आणि ही भाजी आपण कुकरमध्ये बनवतो आहे, अगदी झटपट आणि लगेच होते. त्यामुळे मी त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं आणि थोडीशी मोहरी आणि थोडं जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकला. नंतर आपण चिरून ठेवलेला बारीक कांदा आणि टोमॅटो हे टाकून घेतलं छानपैकी. त्याला थोडं होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण जे वाटण काढून ठेवलं होतं ते वाटण टाकलं. थोडंसं मीठ टाकून ते वाटण टाकून दिलं आणि छान असं परतू दिलं. छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये वाटण टाकलं आणि वाटणसुद्धा थोडंफार छान होऊ दिलं. आणि नंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धनेपूड आणि गरम मसाला हे टाकून घेतलं आणि ते मिश्रण पण छान असं परतून घेतलं. तुम्ही बघू शकता. असं थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये पाणी टाकलं. थोडं पाणी टाकून तो मसाला छान असा होऊ दिला आणि नंतर त्याच्यामध्ये वांगी टाकून दिली. अशी वांगी उभी टाकून घेतल्यानंतर छान प्रकारे लवकर शिजतात आणि खायला पण छान लागतात. मसाला पूर्ण वांग्यांमध्ये शिजतो. आणि अशा प्रकारे हे चांगलं विसळून 5 मिनिट तेलामध्येच ही वांगी होऊ दिली आणि नंतर कुकर लावून 1 शिटी मोठ्या गॅसवर आणि 2 शिट्या लहान गॅसवर करून घेतल्या. आणि तरी तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आला आहे. तुम्हाला खोटं वाटेल, माझ्या पूर्ण किचनमध्ये भाजीचा सुवास पसरला होता. आणि मिस्टरांनी आवर्जून विचारलं की काय आज वांग्याची भाजी केली आहे का. तरी तुम्ही बघू शकता ही भाजी कशी झाली आहे. तुम्हाला नक्की करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये मला कमेंट करा की कशी झाली आहे. थँक्यू.